परवा लय मोठी चूक झाली माझ्याकडनं. मागचा पुढचा विचारच केला नाही हो मी. आणि माझ्या नादाला लागून पोरांनी पण तुमच्यावर हात उघडले. त्याच्यासाठीच माफी मागायला आलो. अरे काय माफी? खरंच गुरुजी सॉरी. तुम्ही सगळे तरुण आहात. हे तरुणाने असं नाही केलं तर कोण करणार मग? तरुण असलं म्हणून काय झालं गुरुजी? हो असलं वागायचं? डांबरेटपणा. माफी मागताना सुद्धा लाज वाटते हो. हरेश, तुमची चूक तुम्हा सगळ्यांना कळले हे फार महत्त्वाचं आहे. आणि खरं सांगू का, ह्या वाडीतल्या सगळ्या पोरांना ओळखतो मी चांगलं. आणि तुम्ही सगळेच चांगले आहात. आणि मला परवाच कळलं की तू हे असं का केलंस ते. प्रेम करतोस ना सोनीवर? नाही, प्रेम बी असं काही नाही आहे गुरुजी. म्हणजे प्रेम हा आहे, पण तर बाकीच्यांसारखं नाही. सारखं तरी काय बोलायचं भाऊ? कधीतरी देवासारा चिक्कन पण बसायला हवं ना. होय तर आज तुम्हाला असा शांतपणा इल्लाय काय? काय काय राहिला काय आता? कुठं बांबगोलं टाकायचं ठरवलं वाय? काय नाही हो भाऊ, आमचं काय सांगायचं तुम्हाला. तुम्ही म्हणता हो तसंच, पोरा बुद्धी तेरा, मी कायशात गेला पातेरा. हां, म्हणजे अजून पण तुम्ही स्वतःला पोरच समजता वाय? हां, म्हणजे कुणी आपला तुम्हाला नावं ठेवाय नको. हरेश, मला वायदा कधीचा केलास आणि येतोच आहे कधी? पोरींला वाट बघायला लावायची नसते, हा शिकवलं नाही वाटत तुझ्या वस्तादान? एरवी भुरी खायला बेस शिकवल. अगो होय गो, पण जल्ला कमी काय चालायचं तर दम लागला मला. तर जाऊ दे, मला कशाला बोलवलंच आहे तर सांग, मला जायचंय घराशी. अगो ते मला तुझी. बोल के बाय, काय करशील आता? हरेश, मी माझ्या मनाशी कसा झुकतोय ना, तर तुला सांगून नाही समजणार. सोनी, तू माझं कोण लागतंस मला नाही ठरवता येत आहे. काय करू गो, कोणाला सांगू?